गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे। सध्या तर हॉटेल व्यावसायिकांवर चुलीवरच नाश्ता आणि जेवण बनवण्याची वेळ आली आहे। तसेच सिलेंडर मिळत नसल्याने उपासमारीचीही वेळ आल्याची माहिती काही हॉटेल व्यावसायिकांतर्फे दिली जात आहे। विशेष बाब म्हणजे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी काही भाविकांतर्फे ठिकठिकाणी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली जायची। मात्र यंदा सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याने या सुविधा गायब होत चालल्या आहेत। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। महिना उलटत चालला तरी गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने काही हॉटेल व्यवसायांतर्फे चुलीवरच स्वयंपाक व खाद्यपदार्थांच्या वस्तू बनवल्या जात आहेत। चुलीवर केला जात असलेल्या या स्वयंपाकामुळे हॉटेल व्यावसायिकांची नाकीनऊ आली आहे व या संदर्भाची व्यथा काही हॉटेल व्यावसायिकांनी माता हिंगराज वृत्तवाहिनी धुळेचे सहसंपादक सुनील गवळी यांच्याकडे देखील मांडले व गॅस सिलेंडर तात्काळ उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून आमच्यावर व आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही, अशीही मागणी हॉटेल व्यावसायिकांनी यावेळी केली आहे। गॅस न भेटल्याने आम्हाला चूल मांडावं लागते, काय करणार आता? कामं करायचे का घरी जायचं? किती दिवसापासून गॅस नाही तुम्हाला? महिना झाला, महिना झाला महिन्यापासून ना, हा महिना झाला चूलवरच स्वयंपाक करतोय आम्ही। हा आता पोट भरायचं का आमच्या गावाला निघून जायचं आम्ही। गॅस किती दिवसापासून मिळत नाहीये? 1 महिना होऊन गेला ना आता। तुम्ही कशावर स्वयंपाक करताय? चुलीवर करताय। चुलीवर करताय का? हा, मग चुलीवर केल्याने काय त्रास होतो तुम्हाला? डोळे आग मारता, हा भांडे काळे होते, हात दुखते आमचे घासून घासून। हम्म. पुण्याचे कष्ट करावं लागतं आम्हाला, घरचं पाहायचं का इथं पाहायचं। मग तुम्हाला तुमची काय मागणी सरकारकडे? आम्हाला सिलेंडर भेटायला पाहिजे आणि आमचं हे व्हायला पाहिजे, रोजगार म्हणजे तुमची रोजगार जायची वेळ आलेली आहे का? हा, तुम्ही कुठल्या गावाचे तुम्ही? नगरचे आम्ही। नगरहून आले का व्यवसायासाठी? हो, किती वर्ष आलं तुम्हाला? आम्हाला 10 वर्ष झाले ना। 10 वर्ष झाले का? हा. ओके, धन्यवाद।